नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे सांधेदुखी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर सुरेश पाटील. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर सुरेश पाटील हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि रोबोटिक नी आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये ते तज्ज्ञ आहेत. तसंच त्यांना रिव्हिजन सर्जरी स्पेशलिस्ट म्हणून देखील ओळखलं जातं. डॉक्टर गेल्या 15 वर्षांपासून न्यूयॉर्क आणि पेनसिल्व्हेनियामध्ये प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर ते अमेरिकन नागरिक झाले आणि आता अलीकडेच पुण्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत. त्यांनी सेज मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल मुंबई येथून ऑर्थोपेडिक्समध्ये MBBS आणि MS पूर्ण केलं. त्यानंतर ते मिनिमल इन्व्हेसिव्ह आणि रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये ॲडव्हान्स क्लिनिकल फेलोशिप घेण्यासाठी अमेरिकेत गेले. न्यूयॉर्कमधील लेनॉक्स हिल हॉस्पिटल, शिकागो विद्यापीठ यांसारख्या प्रसिद्ध संस्थांमध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 15 वर्ष अमेरिकेत प्रॅक्टिस केली. ते मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट, ज्यामध्ये पारंपरिक तंत्राच्या तुलनेत उत्तमरित्या मसल्स आणि सॉफ्ट टिश्यू प्रिझर्व्ह केले जातात, यामध्ये ते पारंगत देखील आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला हे विचारायचं आहे की संधिवात म्हणजे काय आणि ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय? संधिवात म्हणजे सांध्याचा वाद. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. जो कॉमनेस्ट प्रकार आपल्याला आढळतो तो म्हणजे वयामानानुसार होणारे झीज आपल्या सांध्यामध्ये, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि जो दुसरा प्रकार असतो, फॉर एक्झाम्पल त्याला आपण आमवाद म्हणतो, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा सोरायटिक आर्थरायटिस. तर आज आपण जे कॉमनेस्ट टाईप असतं ऑस्टिओआर्थरायटिस त्याबद्दल समजून घेऊया. ऑस्टिओआर्थरायटिस हा वयामानानुसार होणारे चेंजेस असतात आपल्या जॉईंटमध्ये. आपल्या जॉईंटच्या एंडला एक कुशन असते, त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. आणि वयामानानुसार या कार्टिलेजची थिकनेस कमी होते, त्याची झीज होते आणि त्यामुळे आपले बोन एकमेकांना ठोकवून चालतात किंवा एकमेकांवर ते घासले जातात, तेव्हा आपल्याला वेदना होतात. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिसचं पेन असं म्हणलं जातात. आणि आपले जॉईंट घासल्यावर हे असे दिसतात आणि त्यामुळे आपल्याला ते वेदना होतात. ओके. आता गुडघ्यासाठी कारणीभूत घटक कोणते आहेत? म्हणजे त्याच्यामध्ये एज असेल किंवा जेनेटिक असेल? तर सगळ्यात कॉमनेस्ट कारणीभूत म्हणजे एज, जे आता आपण समजून घेतलं आहे. देवाने आपल्याला जास्त आयुष्य दिलं, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर येणारे जे चेंजेस असतात त्यातला हा एक चेंजेस म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. म्हणजे आपण जेवढं आपलं त्याच्यावर प्रेशर किंवा फोर्स करतो, हे गाडी चालवण्यासारखं आहे. गाडी चालवल्यावर जसे आपले टायर घासले जातात, जास्त चालवल्यावर जसे घासले जातात, तसेच आपल्या वयामानानुसार होणारे हे चेंजेस असतात. दुसरं घटक म्हणजे दुसरं रिस्क फॅक्टर म्हणजे आपण सांगू शकता जेनेटिक्स. म्हणजे जे तुम्हाला फॅमिली हिस्ट्रीत तुमच्या आईवडिलांना जर आर्थरायटिस असेल तर तुम्हालाही ते होण्याच्या शक्यता असतात. नंतर ओबेसिटी, जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर तुम्ही तुमच्या जॉईंटवर खूप लोड टाकताय, त्यामुळे तो जॉईंट लवकर घासला जातो. किंवा तुम्हाला जर इंजुरी झाली असेल, तुम्हाला सर्जरी झाली असेल, समजा गुडघ्याच्या अराउंड तुम्हाला काही इंजुरी झालं असेल, मिनिस्कल इंजुरी किंवा लिगामेंट इंजुरी या शस्त्रक्रिया झाल्या असेल, त्यामुळे सुद्धा तुमचे रिस्क फॅक्टर वाढतात आर्थरायटिसचे. ओके. आता ते रिस्क फॅक्टरबद्दल तुम्ही सांगितलं, पण याचे ऑस्टिओआर्थरायटिसचे सिम्पटम्स म्हणजेच याची लक्षणं काय आहेत त्याविषयी थोडं सांगाल? याचं लक्षणं आपण समजून घेऊया. सगळ्यात कॉमन लक्षण आपल्याला जे कळतं म्हणजे ते दुखणं, म्हणजे पेन. आपण ज्या गोष्टी अगोदर सहज करू शकत होतो, म्हणजे आपण 2 ते 3 किलोमीटर चालू शकत होतो, जिने चढू शकत होतो, पण आता त्याच गोष्टी केल्याने आपल्याला वेदना होतात. त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला काहीतरी चेंजेस होत आहे आपल्या जॉईंटमध्ये. तर सगळ्यात कॉमनेस्ट सिम्पटम्स आपण जे बघतो ते पेन असतं. दुसरं लक्षण म्हणजे आपल्या स्वेलिंग अँड इन्फ्लामेशन. म्हणजे आपण जर गुडघ्यावर हात लावला तर आपल्याला असं जाणून येतं की दुसऱ्या गुडघ्यापेक्षा हा गुडघा मोठ्या साईजचा आहे आणि तो गरम पण वाटतो. त्या इन्फ्लामेशनमुळे आपल्याला हे जाणवतं. गुडघा थोडा दाबला की आपल्याला वेदना होतात, त्याला आपण टेंडरनेस म्हणतो. नंतर दुसरे लक्षण म्हणजे स्टिफनेस. म्हणजे आपण जेव्हा नीचे मुवमेंट्स करतात त्या अगोदर सहज होत होत्या, आता त्या मुवमेंट हळूहळू कमी होत जातात. म्हणजे आपण मांडी घालणेसुद्धा आपल्याला डिफिकल्ट होतं. ते एक दुसरं लक्षण असतं. आणि आपण कधीकधी चालताना आपला पाय लचकतो किंवा आपण पडण्याची शक्यता असते, त्याला आपण इन्स्टॅबिलिटी म्हणतो. ते एक लक्षणं आपल्या ऑस्टिओआर्थरायटिसचं असतं. आणि हे सगळ्या लक्षणं जे असतात थंडीत किंवा पावसाळ्यात ते जास्त जाणवून घेतात, आपल्याला जास्त दिसतात. त्या सगळ्या लक्षणाला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो.
ओके, आता यावर ऑपरेशन न करता आपण काय उपचार करू शकतो का? आपण सगळ्यात अगोदर सगळ्या सर्जनची तीच प्रयत्न असते की आपण पेशंटची ऑपरेशन कसं अवॉइड केला पाहिजे. आणि स्टँडर्ड प्रोटोकॉल जो असतो ट्रीटमेंटच्या ऑस्टिओआर्थरायटिसचा ते म्हणजे नॉन सर्जरीमध्ये आपण सुरू करतो. भरपूर फॅक्टर हे डिसाईड करतं. जर तुम्हाला खूपच डॅमेज झालं असेल तर आपण तुम्हाला विदाऊट सर्जरी हेल्प होईल की नाही त्यामुळे आपण तुम्हाला डायग्नोज करून सांगू शकतो. तर आपण समजून घ्या नॉन सर्जिकल ऑप्शन्स काय असतात. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण आपल्या ॲक्टिव्हिटी जी असतात ते मॉडिफाय केल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीने त्रास होतो, बसल्यावर त्रास होतो, जिने चढल्यावर त्रास होतो, रनिंग केल्यावर त्रास होतो, त्या ॲक्च्युअली गोष्टी आपण कमी केल्या पाहिजे किंवा अवॉइड केल्या पाहिजे. तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी केलं पाहिजे. नंतर आपण पेन मेडिकेशन यूज करून घेऊया. आपण समजून घेऊया कारण हे कॉमनली गोष्ट आपण यूज करतो. तर 2 टाईपचे कॉमन पेन मेडिकेशन आपण यूज करतो. वन म्हणजे एकदम सिम्पल असते, त्याला आपण पॅरासिटामॉल म्हणतो. ही जी गोळी असते ही कमी इफेक्टिव्ह असते. म्हणजे तुम्हाला थोडं पेन असेल तर ती बरोबर काम करेल, पण खूप सिव्हिअर पेन असेल तर ही तेवढी इफेक्टिव्ह नसते. याचे कमी इफेक्टिव्ह असते पण याचे साईड इफेक्ट पण कमी असतात. आणि दुसऱ्या टाईपचे जे मेडिकेशन असतात ते आपण अँटी इन्फ्लामेटरी मेडिकेशन म्हणतो. त्याला एनसाइड्स म्हणतात. त्या मेडिकेशन आपल्या इन्फ्लामेशन जॉईंटमधल्या आणि पेन हे दोघं सिग्निफिकंटली कमी करतात. पण ह्या गोळ्याच्या साईड इफेक्ट पण जास्त असतात. जर ह्या गोळ्या आपण खूप दिवस किंवा खूप वर्ष घेतले तर आपल्या किडनीवर, आपल्या हार्टवर किंवा आपल्याला कॉमनेस्ट सिम्पटम जे असतात ते म्हणजे गॅस्ट्रायटिस, तर याच्या साईड इफेक्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपण जास्त दिवस हे औषधं घ्यायला नको. आणि सगळ्यात बेनिफिशियल जे आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट जे आम्ही अमेरिकेला कायम करतो ते म्हणजे इंजेक्शन्स असतात. आपण 2 टाईपचे इंजेक्शन्स देतो. वन इंजेक्शन्स म्हणजे आपण कॉर्टिकोस्टिरॉइड, ग्लुकोकॉर्टिकोस्टिरॉइड म्हणतात. ते इंजेक्शन नीमध्ये दिल्यामुळे आपले इन्फ्लामेशन आणि स्वेलिंग हे सिग्निफिकंटली कमी होतात आणि त्यामुळे आपल्या वेदना 3 ते 4 महिना कमी राहते. हे टेम्पररी इंजेक्शन असतात आणि वर्षातनं 3 ते 4 वेळा तुम्ही हे घेऊ शकतात. दुसरं इंजेक्शन म्हणजे जेल इंजेक्शन, ज्याला आपण हायलोनिक ॲसिड म्हणतात. याचे इफेक्ट लुब्रिकेशन म्हणून आपल्या जॉईंटमध्ये असतात. हे इंजेक्शन सुरुवातीची फेज असेल आर्थरायटिसची तर खूप चांगलं काम करते, पण हे ॲडव्हान्स आर्थरायटिस असेल तर त्याच्यामध्ये ह्या इंजेक्शनचा रोल काहीच नसतो. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन समजून घ्यावा की कुठलं इंजेक्शन तुम्हाला इंडिकेटेड आहे आणि कुठलं बेनिफिट करेल आणि कुठलं बेनिफिट नाही करणार. नंतर आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये फिजिकल थेरपी करतो, ज्याच्याने आपल्या मूवमेंट वाढतात, मसलचे स्ट्रेंथ वाढतात, आपले जॉईंटचे प्रॉप्रिओसेप्शन वाढतात. त्याच्याने आपल्या हे सगळ्या सिम्पटम्स किंवा लक्षणे कमी होतात आणि तुम्ही नी ब्रेस हा एक सपोर्ट म्हणून सुद्धा यूज करू शकतात. ओके, आता रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची वेळ एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही कशा बेसिसवर ठरवता की आता ऑपरेशन करायचं आहे? आपण आता जे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट जे आपण समजून घेतलं ते जर तुम्हाला काम करत नसेल, समजा तुमचे मेडिकेशन, इंजेक्शन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सुद्धा तुम्हाला तुमच्या वेदना कमी होत नसेल आणि तुमची ॲक्टिव्हिटी खूपच कॉम्प्रोमाइज झाली आहे, तुम्हाला खूप डिसेबलिंग पेन आहे, म्हणजे तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी जे करतात म्हणजे भाजी आणायला जाणे, स्वयंपाक करणे, ब्रश करणे, रेग्युलर तुम्ही झाडाला पाणी टाकायला जातात फॉर एक्झाम्पल, ह्या गोष्टी तुम्ही सहज करू शकतात. आता ते करतानाही दुखतात, कधीकधी रात्रीसुद्धा तुम्हाला दुखताना तुम्हाला झोप येत नाही. हे सिम्पटम्स असतात सिव्हिअर आर्थरायटिसचे. तर आपण जे सगळ्या गोष्टी करू शकतो विदाऊट सर्जरी आणि ते करूनही जर सिम्पटम्स एवढे सिव्हिअर असतात त्यावेळेस आपण सर्जरीचं विचार केला पाहिजे. ओके, आता नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचे काही प्रकार आहेत का आणि जर असतील तर ते कोणते, त्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. नी रिप्लेसमेंट सर्जरी आपण आता समजून घेतलं की जेव्हा सिव्हिअर पेन असतं तेव्हा करतो. ही खूप सक्सेसफुल आणि खूप कॉस्ट इफेक्टिव्ह सर्जरी असते. याचे खूप बेनिफिट्स असतात. माझ्या आई आणि वडिलांना दोघांची सर्जरी झालेली आहे आणि आम्ही मागच्या 5 ते 7 वर्षापासून त्याच्याबद्दल बोलतही नाही. त्याच्या अगोदर रोज आपण नी पेनबद्दल बोलायचो. ती सर्जरी खूप सक्सेसफुल असते. याच्या व्हेरियस टेक्निक तुम्ही यूज करू शकतात. वन म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोचने आपण जी सर्जरी करतो. दुसरी म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे आपण लेस इन्व्हेजिव्ह सर्जरी करतो. याच्यात आपण लेस स्किन आणि लेस तुमचे आतले जे सपोर्टिव्ह मसल्स असतात ते कमी कापतो आपण आणि त्याचे बेनिफिट असं असतं की तुमची रिकव्हरी खूप फास्ट होते, तुमचं ब्लड लॉस कमी होतं, तुम्हाला वेदना कमी होतात आणि तुम्ही रुटीन ॲक्टिव्हिटीला लवकरच जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही TV स्क्रीनवर बघू शकतात की ही सर्जरी मी 4 दिवसा अगोदरच केलेली आहे आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह केल्यामुळे पेशंट 4च दिवसात, हा पेशंटच्या व्हिडिओ आहे सर्जरीच्या अगोदर, त्यांना खूप चालायला त्रास होत होता
आणि मी दोघं नी रिप्लेसमेंट 4 दिवसापूर्वीच केलं आणि विदाऊट एनी सपोर्ट ते आता चालू शकतात आणि चालणंही त्यांचं सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह झालं. हे मिनिमल इन्व्हेजिव्ह केल्यामुळे त्यांची स्ट्रेंथ पूर्ण इंटॅक्ट आहे, पेन त्यांना कमी होतं आणि हे शक्य आहे. हा दुसरा पेशंट आहे ते आपण 4 वीक अगोदर म्हणजे 1 महिनाही पूर्ण झाला नाही ते केलेलं. त्यांचे दोघं मी नी रिप्लेस केलेले आहे आणि तुम्ही बघा ते सहजासहजी ते चालू शकतात विदाऊट एनी पेन आणि ते बसून त्यांचे जे मूवमेंट असतात ते ऑलमोस्ट त्यांचे जे सर्जरीच्या अगोदर होते ते पूर्ण आलेले आहे आणि त्याच्याहून जास्त मूवमेंट त्यांना आलेले आहे. तर हे बेनिफिट असतात. आपण ही सर्जरी रोबोटिक असिस्टेडसुद्धा करू शकतो. ओके डॉक्टर, रोबोटिक सर्जरी म्हणजे एक्झॅक्टली काय? रोबोटिक सर्जरी म्हणजे आपण रोबोट जो असतो त्याचं असिस्टंट म्हणजे त्याचा यूज करून आपल्याला सर्जरी करायची असते. रोबोट सर्जरी करतं हे असं शक्य नाही आहे ऑर्थोपेडिकमध्ये. पण रोबोटिक आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन देतं, ते आपल्याला हेल्प करतं प्रॉपर आपल्याला जे करून घ्यायचे आहे सर्जरीमध्ये त्या रोबोटिकच्या यूजने आपण करून घेतो. फॉर एक्झाम्पल रोबोट जे असते तुमचे हे साईज असतात आपल्या नी रिप्लेसमेंटची, ती साईज म्हणजे प्रॉपरली ते तुम्हाला काढून देतात की साईज 3 की 4 आणि विदाऊट जास्त बोन कापतात ते तुम्हाला साईज सांगतात. हे जे इम्प्लांट्स असतात ते एक्झॅक्टली आपल्याला 90 डिग्री ॲक्सिसमध्ये टाकायचे असतात. तर आपल्याला रोबोट ते ॲक्सिस काढून विदाऊट एनी गाईड यूज करता आपण ते कट करू शकतात. आपण हे लिगामेंट जे असतात साईडला ते प्रॉपर बॅलन्स करू शकतात. ते लिगामेंट बॅलन्सिंग इज खूप इम्पॉर्टंट स्टेप असते. तर रोबोट आपल्याला लाईव्ह मेजरमेंट सांगतात की किती लिगामेंट तुमचे लूज आहेत आणि ओव्हरऑल ह्या सर्जरीमुळे रिकव्हरीसुद्धा फास्ट होते कारण आपण खूप कमी रिलीज सॉफ्ट टिश्यू करतो. ओके, तर हे फायदे आहेत रोबोटिकचे. ओके, तर प्रेक्षकांनो आमची ही जी चर्चा आहे ती अशीच चालू राहणार आहे. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. नमस्कार, ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ताचा आपला विषय चालू आहे सांधेदुखी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि यावर मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुरेश पाटील. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबाबत तुम्ही माहिती दिलीच, पण आता खुब्याच्या शस्त्रक्रियेबद्दल अर्थात हिप रिप्लेसमेंटबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा, कारण का याचं सुद्धा आजकाल प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, तर याची एक्झॅक्टली काय कारणं आहेत? तर हे हिप रिप्लेसमेंट हे कॉमनली आता आढळून येतं आहे तरुणांमध्ये. मी 1 वर्षापासून अमेरिकेहून इथं परत आलो आहे आणि मी खूप सर्जरी केलं आहे आणि 90% मी सरप्राईज झालो की हे तरुणांमध्ये सर्जरी होत आहे. तर जे कॉमनेस्ट कॉज आपल्याला तरुणांमध्ये जे आढळून येतं त्याला आपण म्हणतात अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द फिमोरल हेड म्हणजे ऑस्टिओनेक्रोसिस ऑफ द फिमोरल हेड. हिप जॉईंट असतो हा 2 पार्टने बनलेला असतो. एक कमरेचा बोन ज्याच्यात सॉकेट असतं त्याला आपण ॲसिडॅब्युलम म्हणतो आणि एक फिमोरल बोन म्हणजे मांडीच्या बोनच्या वरच्या पार्टला आपण फिमोरल हेड म्हणतात. तर हे 2 बोन मिळून हिप जॉईंट हा तयार होतो. तर ऑस्टिओनेक्रोसिस म्हणजे हिप जॉईंटचं सर्क्युलेशन हे कमी होतं किंवा बंद होतं आणि त्याच्यामुळे हिप जॉईंटचा जो पार्ट असतो तो ठिसूळ होतो, तो डेड होतो आणि त्याच्यावर आपण वजन दिलं की तो कोलॅप्स किंवा मायक्रो फ्रॅक्चर होतं आणि त्याच्याने पूर्ण हा राऊंड शेप असतो तो डिस्टर्ब होऊन जातो आणि पेशंटला आर्थरायटिस होतात. तर हे आम्ही कॉमनली आढळून बघितलं आहे. हे मे बी कोविडनंतर आपण जे मेडिकेशन दिले त्याच्यामुळे होऊ शकतं किंवा भरपूर कारणामुळे होऊ शकतो आणि भरपूर लोकांना काही कारण नसतं. तर त्याला त्याच पेशंटला हिप रिप्लेसमेंट हे जेव्हा ॲडव्हान्स स्टेजला असते तेव्हा आपण ते करतो. ओके डॉक्टर, एव्हीएनचे उपचार पर्याय काय असतात? एव्हीएनचे उपचार डिपेंड ऑन द फेजेस असतात. म्हणजे याचे 4 फेजेस असतात. पहिल्या 2 फेजमध्ये तुमचा जो फिमोरल हेड आहे तो राऊंड शेपचा असतो आणि त्याच्या आतला पार्ट डेड असतो, म्हणजे अजूनही तो आपण सांधा वाचवू शकतो. तर आपण व्हेरियस टाईपचे मेडिकेशन्स ते देऊ शकतो ज्याच्याने आपला जो पार्ट असतो ठिसूळ बोन तो जास्त ठिसूळ होत नाही. दुसरी गोष्ट, आपण या फिमोरल हेडमध्ये मल्टिपल एकदम स्मॉल सर्जरी असते, मल्टिपल ड्रिल होल करून त्याचं सर्क्युलेशन आणि परत वाढवू शकतो. त्याच्या हेडमधला जो प्रेशर वाढला आहे तो कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण हे हेडचा जो डेड पार्ट आहे तो भरून आणू शकतो आणि जे हेडचं जे राऊंड शेप आहे ते मेंटेन करून आपली हिप रिप्लेसमेंट अवॉइड करू शकतो. ओके डॉक्टर, मुळात हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय याविषयी आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगाल? तर जेव्हा आपण बोललो की आपण ह्या इनिशियल फेजमध्ये आपण ही रिप्लेसमेंट अवॉइड करू शकतो, पण जेव्हा याची ॲडव्हान्स स्टेज असते
फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघाल, हे जे असते हे त्याचं जे हेअर नॉर्मल असतं, आता ते हेअर आपल्याला डॅमेज झालेलं आहे, ते डिफॉर्म झालेलं आहे आणि ते बोन एकमेकांना जेव्हा घासले जातात तेव्हा त्यांना प्रेक्षकांना पेशंटला सिव्हिअर पेन होतात हिप जॉईंटमध्ये आणि तेव्हा आपण हिप रिप्लेसमेंट ही लास्ट ऑप्शन्समध्ये कन्सिडर करतो. हिप रिप्लेसमेंट म्हणजे आपण कमरेचं जे बोन असतं त्याला आपण ॲसिडेबलम म्हणतो, त्याच्यात आपण एक अनसिमेंटेड टाईपचं सॉकेट हे आपण बसवतो. फॉर एक्झाम्पल अशा टाईपचं अनसिमेंटेड सॉकेट असतं, ते आपण कमरेच्या बोनमध्ये असं बसवतो आणि फिमोरल स्टेम म्हणजे ते मांडीच्या बोनमध्ये एक स्टेम असतं, ते त्या मांडीच्या बोनमध्ये जातं आणि त्याच्यावर आपण एक हेड लॉक करतो आणि जेव्हा तुम्ही ते हेड लॉक केल्यावर तुमचा नवीन सांधा तयार होतो. जेव्हा तुम्ही सांधा मूव करतात किंवा चालतात तर तुमच्या वेदना ऑलमोस्ट सगळ्या गेलेल्या असतात. ही खूप सक्सेसफुल सर्जरी आहे. तुम्ही ऑर्थोपेडिकमध्ये सगळ्यात सक्सेसफुल सर्जरी कन्सिडर होते हिप रिप्लेसमेंट असते, कारण पेशंटला इमिजिएटली दुसऱ्याच दिवशी एवढा सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट होतं की त्यांना सर्जरी पेनसुद्धा कमी आढळतं. ओके डॉक्टर, मिनिमल इन्व्हेसिव्ह हिप रिप्लेसमेंटबद्दल पण बरेच कानावर पडतं, तर हे एक्झॅक्टली काय असतं? तर हिप रिप्लेसमेंट करण्याचे भरपूर टाईप्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण हिप जॉईंट अप्रोच करावा लागतो हिप रिप्लेसमेंटला. तर आपण एक समजून घ्या, हिप जॉईंट ट्रॅडिशनली जो अप्रोच होतो तो मागच्या साईडने किंवा हे आपल्या मांडीच्या साईडच्या पार्टने आपण अप्रोच करतात. तर मी हे मागच्या साईड तुम्हाला दाखवतो. जर मागच्या साईडने आणि मांडीच्या साईडने जर आपल्याला अप्रोच करायचा असेल तर हा मोठा मसल जो असतो आपला ग्लुटेल एरियात तो आपल्याला कापावा लागतो. तो मसल कापल्यानंतरही आत हिप जॉईंटचे एक सपोर्टिव्ह ग्रुप ऑफ मसल असतात, त्याला सुद्धा आपल्याला सेपरेट करावं लागतात हिप जॉईंटहून आणि नंतर आपल्याला हिप जॉईंट हा दिसतो आणि आपण ते हिप शस्त्रक्रिया त्याच्यावर करू शकतो. सिमिलरली साईडने केल्यावर सुद्धा आपल्याला ते मसल कापावं लागतात. त्याला पोस्टर अप्रोच किंवा लॅटरल अप्रोच म्हणतात. मिनिमल इन्व्हेजिव्हमध्ये म्हणजे हा एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. याला एक्स्ट्रा स्किल लागतात, एक्स्ट्रा ट्रेनिंग लागते. त्याच्यामध्ये आपण ही रिप्लेसमेंट पुढून करतात, म्हणजे अँटेरियर अप्रोच, त्याला डिरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणतात. त्याच्यात आपण मसल कापण्याच्या ऐवजी 2 ग्रुप ऑफ मसलला असं स्प्रेड करतात आणि आपण तुमच्या हिप जॉईंटला अप्रोच करतो. म्हणजे 2 ग्रुप ऑफ मसल न कापता त्या दोघांमध्ये जो गॅप असतो त्याला आपण ओपन करून आत जाऊन विदाऊट कटिंग एनी सपोर्ट आपल्या हिप जॉईंटचं ते मसल करतात. याचे बेनिफिट असे असतात की आपल्याला कुठल्याही मसल हिप जॉईंटचा आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, त्यामुळे वेदना खूप कमी होतात. त्यांना रिस्ट्रिक्शन्स जे असतं ते खूप लागतच नाही. म्हणजे जे मागून गेल्यावर तो सांधा जो असतो हिप जॉईंटचा सांधा बाहेर पडण्याचे चान्सेस असतात, कारण आपण ते त्यांचा सपोर्ट कापलेला असल्यामुळे तो बाहेर पडण्याचे किंवा डिस्लोकेशनचे चान्सेस असतात. पण पुढून गेल्यामुळे आपण कुठलाही सपोर्ट त्याला डॅमेज करत नाही आणि त्यामुळे याचे कॉम्प्लिकेशन रेट खूप कमी असतात. याची रिकव्हरी खूप फास्टर होते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. आम्ही आता मी खूप सर्जरी केल्या अँटेरियर अप्रोचने पुण्यामध्ये आणि एक पेशंट आहे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 तासाच्या आत विदाऊट एनी वॉकर चालू शकतो, जस्ट बिकॉज आपण कोणत्याही मसलचा सपोर्ट डॅमेज केल्यामुळे ते इझिली दुसऱ्या दिवशी विदाऊट सपोर्ट चालू शकतात. दुसरा पेशंट आहे ते 5 आठवड्यानंतर मांडी घालून बसू शकतात, कारण सगळे सपोर्ट आणि टिश्यू आपण मेंटेन ठेवल्यामुळे ते करू शकतात. आणि तिसरा जो पार्ट असतो, हा तिसरा पेशंटचा व्हिडिओ आहे, तो 3 वीक सर्जरीनंतर झाला आहे आणि तो पेशंट एवढा हॅप्पी आहे की आता त्या 3 आठवड्यानंतर डान्स करून मला त्यांनी हा व्हिडिओ पाठवला. तो आनंद घेतो आहे की त्याला 5-6 वर्षापासून जो वेदना होत होत्या त्या कम्प्लिटली 3च आठवड्यात गेल्यामुळे तो आनंद घेतात. तर हे टेक्निकमुळे त्यांना फास्टर रिकव्हरी आपण देऊ शकतात आणि कॉम्प्लिकेशन कमी करू शकतात. पण ही सर्जरी थोडी एक्स्ट्रा स्किलफुल असते, सर्जनला एक्स्ट्रा ट्रेनिंग घ्यावी लागते आणि प्रॉपर केली तर खूप सक्सेसफुल आहे. मागच्या 15 वर्षापासून मी ही सर्जरी अमेरिकेला परफॉर्म केली आहे आणि 1 वर्ष मी याच्यासाठी एक्स्ट्रा ट्रेनिंग घेतली आहे शिकण्यासाठी. ओके डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचं या कार्यक्रमा थ्रू? प्रेक्षकांना मला असाच मेसेज द्यायचा आहे की तुम्ही हेल्दी आणि हॅप्पी लाईफ जगा. जर तुम्हाला वेदना होत असेल, त्या वेदना जर खूप तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही कुठलाही ॲक्टिव्हिटी एन्जॉय करू शकत नाही, तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नाही, ते इनडायरेक्टली तुम्हाला हे तुमचं जे हॅप्पी लाईफ असतं ते कॉम्प्रोमाइज करतं. तर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेऊ शकता. सुरुवातीला नॉन सर्जिकल ऑप्शन्स जे आपण कळवून घेतले त्याच्याबद्दल विचारा, त्याचं ट्रीटमेंट घ्या आणि जर तुम्हाला त्याच्यानेही खूप त्रास होत असेल आणि तुम्हाला या आयुष्यात जर सर्जरी करायची असेल तर डिले करू नका. कारण तुमचं वय समजा 70 आहे आज
किंवा 65 आहे आणि तुम्हाला मागच्या 3 वर्षापासून खूप त्रास होतोय, तर तुम्ही आणखी 2 वर्ष सर्जरी डिले केल्याने याच्यात नुकसान तुमचं जे तुम्हाला वेदना होतात, तुम्ही काहीच ॲक्टिव्हिटी हॅपीली करू शकत नाही, तुमचे मसल कमजोर होत आहे, बोन कमजोर होत आहे, कारण तुम्ही त्याच्यावर जास्त चालू शकत नाही आणि ओव्हरऑल तुमचं वेट वाढतं, डायबिटीस वाढतं आणि जर तुम्हाला सर्जरी 2 वर्षानंतर करायची असेल तर जेव्हा हेल्दी आणि ॲक्टिव्ह असेल आणि वेदना जर खूप होत असेल तर डिले करून नुकसान तुमचंच आहे. तर मी रिकमेंड करेल की प्रॉपर कन्सल्ट करा. मॉडिफाईड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ही सर्जरी खूप सक्सेसफुल आहे. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता सांधेदुखी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. या विषयावर डॉक्टर सुरेश पाटील यांनी खूप अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असं काही त्रास असेल, असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर लेट करू नका, आत्ताच डॉक्टरांशी कन्सल्ट करा. डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर सर्व काही डिटेल्स दिसत आहेत, तर त्या थ्रू तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.